कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला माझ्या आता 16 वर्ष चालू आहे। 16व वर्ष चालू आहे, धोक्याचं नाहीये। मी म्हटलं नाही, या पाठच्या ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत ना, मी फक्त 16व वर्ष एवढं विचारलं तर लगेच हे म्हणाले धोक्याचं। कोणासाठी हा धोका? त्यांच्यासाठी मिस्टर त्यांच्यासाठीच असेल, माझ्यासाठी तर आजपर्यंत कधी झाला नाहीये। धोका नाही झाला। मग ते काय करतात? ते बिझनेसमॅन आहेत आणि बिझनेस लाईफ कोचिंग पण करतात ते। हो का? आणि मग लग्न कसं जमलं? लग्न माझं अरेंज मॅरेज झालं। साधं कांदे पोह्यावरती लग्न झालंय। मग बाकीच्यांचं काय असतं? तंदुरी चिकन? नाही, माझ्या तर घरी पोहे झाले होते। नमस्कार। नमस्कार। माहेरचं नाव? नीलम प्रकाश पाटील। सासर? नीलम अमोल वेदपाटक। माहेर कुठलं? नवा रस्ता, पाटणमध्ये। पाटणमध्ये। आणि सासर? वेचले, सातारा। कोणाला वेचले? कसे वेचले? साताऱ्यातले पाटणमध्ये कसे वेचले? अरेंज मॅरेजच। मी कधी म्हटलं कोणी कोणाला वेचले? तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला निवडली? त्यांनी मला निवडली। त्यांनी निवडली। बाबा, आणि काय करतात ते? डॉक्टर आहेत। आयुर्वेदिक डॉक्टर। कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे। मग त्या जडीबुटी तुम्ही उघडून देता? त्यांचं फील्ड वेगळं आहे, माझं वेगळं आहे, त्याच्यामुळे। आपण काय करता? माझं वास्तुवित इंटेरियर झालंय। वास्तुवित इंटेरियर म्हणजे काय असतं ते? वास्तुशास्त्र आपलं घर, म्हणजे प्रत्येक दिशानुसार आपण काही कुठे ठेवायचं ते, आणि इंटेरियर म्हणजे केलेलं जे घरातलं काम असतं ते कसं इकडचं तिकडे नाही, तर ज्या गोष्टी उपाययोजनांमुळे घरामध्ये सौख्य नांदतं याचा उपाय तुम्ही देता। वास्तुशास्त्र म्हणून महत्वाचं आहे, बरोबर ना? बरं, मग तुमच्या दोघांमध्ये कधी वाद होतात? दरवाजा कुठल्या दिशेला आहे तुमच्या घराचा? चांगलं विचारतो। पूर्वेलाच आहे, पण भांडणात पण खूप मजा असते ना, त्याच्यामुळे आम्ही भांडत असतो। कळलं का? मग तुम्ही काही नाही घरात उपाययोजना केल्यात? उपाययोजना सगळ्या झालेत, पण तरी पण आम्ही मुद्दाम भांडतो। अरे, यांचा छंद आहे भांडणं। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव सौ सुरेखा शंकर शेडगे। माहेरचं नाव सुरेखा सुरेश बागल। माझं माहेर मुंबई आहे आणि लग्न होऊन मी इथे पाटणला मल्हारपेठ या गावी आले आहे। मग तुमच्याकडे काय होतं जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला? कांदे पोहेच होते। त्यावेळी कांदे पोह्याचीच फॅशन होती, कांदे पोहेच होते। त्या म्हणाले माझ्याकडे कांदे पोहे होते, तुमच्याकडे काय होतं? वेचले कांदे पोहे। कांदे पोहे निवडलेले होते ना पोहे? तुमच्याकडे पण कांदे पोहेच होते। नमस्कार। नमस्कार। बोला, माहेरचं नाव? माहेरचं नाव कल्याणी संजय विगावे। सासरचं नाव कल्याणी अभिजित शिपटे। माझं माहेर मल्हारपेठ पाटणचं आणि सासर सातारा कोळकजाई गाव आहे। माझे मिस्टर आर्मीत आहेत। अरे वा, कुठे आहेत सध्या पोस्टिंग? आसाम अरुणाचल प्रदेश बॉर्डरला आहे। बॉर्डरला आहे। मग रोज फोन येतो? हो, येतो। कालच सुट्टी संपली, कालच गेलेत ते। किती जणांचं कुटुंब आहे तुमचं? मला मोठी मुलगी आहे आणि छोटा मुलगा आहे। आम्ही 4 जण आहोत। सासू सासरे आहेत, ते गावीच असतात। मी ब्युटिशियन आहे, मुलांच्या शिक्षणासाठी इकडे राहिलेली। बरं, येऊन जाऊन असतात सासूबाई सासरे वगैरे येतात। येऊन जाऊन? हा, म्हणजे ऍक्च्युली सासरे आमचे राहत नाहीये तिकडं, आले तरी 2-4 दिवस राहतात आणि त्यांना गावाकडे आवडतं। कशा वागता तुम्ही? नाही, असं काही नाहीये, गावाकडे आवडतं त्यांना। गावाकडे आवडतं म्हणजे तुम्ही इकडची आवडच निर्माण होऊ देत नाही? नाही, असं नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।